ठीक आहे. तर चला या व्हिडिओमध्ये आपण ताणतणावाचा सामना कसा करायचा याबद्दल बोलूया. या व्हिडिओमध्ये आपण काहीशा हलक्या-फुलक्या आणि मजेशीर विषयांकडे वळूया. जसे की जो ताणतणाव आपल्याला सतत खाली खेचत असतो, तो कमी करायला आपण कशी सुरुवात करू शकतो. आणि यामध्ये मला ज्या पहिल्या क्षेत्राबद्दल बोलायचं आहे, ते म्हणजे परसिव्ह्ड कंट्रोल म्हणजेच परिस्थितीवरील नियंत्रणाची भावना. अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय, की परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसल्याची भावना निर्माण झाली, तर मग ताणतणावाचं प्रमाण जास्त असतं. डॉक्टर रॉबर्ट सपोल्स्की यांनी हे बबून माकडांवरून दाखवून दिलं. त्यांची सामाजिक रचना बऱ्यापैकी मानवासारखीच असते. रक्ताचे नमुने आणि ताण वाढवणाऱ्या संप्रेरकांच्या पातळ्यांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यांनी असं निश्चित केलं की जे माकड सामाजिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर असतात, त्यांना वरच्या आणि सत्ताधारी स्तरावर असणाऱ्या बबून माकडांपेक्षा खूप जास्त ताणतणाव सहन करावा लागतो. अगदी याचप्रमाणे मानवांवर झालेल्या व्हाईट हॉल स्टडी नावाच्या अभ्यासात ब्रिटनमधील कामाच्या ठिकाणच्या रँक किंवा पदावरून असाच परिणाम मानवांमध्येही दिसून आला. आणि हे शारीरिकदृष्ट्या अगदी योग्य वाटतं, कारण आपण ज्याबद्दल बोलतो त्या ताणतणावाच्या प्रतिसादाद्वारे आपलं शरीर संभाव्य धोक्यांना सामोरं जातं आणि नियंत्रणाचा अभाव हा नक्कीच एक संभाव्य धोका आहे. त्यामुळे कमी सामाजिक आर्थिक स्तर आणि नियंत्रणाचा अभाव यामुळे ताणतणाव वाढतो, हे अगदी तार्किक आहे. आणि यावर उपाय म्हणून डॉक्टर रॉबर्ट सपोल्स्की यांनी एक सूचना दिलेली आहे, की आपल्या आयुष्यातील अशी क्षेत्र शोधा जिथे आपण थोडंफार नियंत्रण परत मिळवू शकतो. नियंत्रण नियंत्रण म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे राजे बनणे. हे कदाचित तुमच्या कामाच्या ठिकाणच्या सॉफ्टबॉल टीमचं कर्णधारपद सांभाळणं असू शकतं, किंवा तुमच्या समाजात नेतृत्वाची भूमिका मिळवणं असू शकतं, किंवा तुम्हाला ताण देणाऱ्या घटनांचे वेळापत्रक स्वतः ठरवणे असू शकतं. जेणेकरून जेव्हा ते काम पूर्ण करण्याची वेळ येईल, तेव्हा तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जाणवेल. तुम्ही स्वतः वेळापत्रक बनवता, परंतु ही नियंत्रणाची भावना आपल्याला ताणतणावाचा सामना करण्यास मदत करू शकते. आणि यानंतरचे पुढचे मोठे क्षेत्र म्हणजे आशावाद. आशावाद 1990च्या दशकातील त्या चित्रपटात डॉक्टर पॅच ॲडम्स यांनी हसणे हे सर्वोत्तम औषध असल्याचा पुरस्कार नक्कीच केला होता. पण तो सल्ला कदाचित क्षुल्लक नाही. आणि अनेक अभ्यासांनी विनोद आणि आशावादाचा संबंध कमी झालेल्या ताणतणावाशी जोडला आहे. हे कदाचित बोलणं सोपं, पण करणं कठीण आहे. परंतु आशावादी दृष्टिकोन बाळगणं हा ताणतणावाचा सामना करण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. तर आपण परिस्थितीवरील नियंत्रणाची भावना पाहिली आणि आपण आशावादसुद्धा पाहिला. आणि यानंतरचा पुढचा मार्ग म्हणजे सामाजिक आधार. सामाजिक आधार. ताणतणावाचा सामना करण्यासाठी सामाजिक आधार हा पुढचा मार्ग आहे. आणि तो ताणतणाव हाताळण्याचा सर्वोत्तम मार्गापैकी एक आहे. कारण लोकांशी असलेली आपली खोलवरची जोड आपल्याला आपल्या वेदनादायक किंवा कठीण भावना इतरांजवळ व्यक्त करण्यास मदत करते. आणि यामुळे आपल्याला हे समजतं की अशा अनेक भावनांमध्ये आपण एकटे नाही आहोत. आणि याचा उपयोग परिस्थितीवरील नियंत्रणाची भावना आणि आपला आशावाद वाढवण्यासाठी होऊ शकते. आणि याचा उपयोग परिस्थितीवरील नियंत्रणाची भावना आणि आपला आशावाद वाढवण्यासाठी होऊ शकतो. तसंच एकमेकांना आधार देणारा समाज, चांगला आहार, व्यायाम आणि झोपेच्या सवयींशी जोडलेला असतो. अभ्यासाद्वारे पडताळून पाहिलेली सामाजिक आधाराची काही उदाहरणं आहेत, जी ताणतणाव हाताळण्यासाठी सकारात्मक फायदा देतात. यामध्ये विवाह, कुत्र्याची पिल्लं आणि मांजरींसारखे पाळीव प्राणी आणि जवळची मैत्री यांचा समावेश होतो. तर सामाजिक आधार, आशावाद आणि परिस्थितीवरील नियंत्रणाची भावना हे सर्व ताणतणावाचा सामना करण्याचे उत्तम मार्ग आहेत. परंतु हे सर्व मार्ग आपल्याला कमी ताण अनुभवण्यास मदत करत असले तरी काही वेळा ते ताणतणाव अपरिहार्य असतात आणि आपल्याला फक्त त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. त्यामुळे चला आता ताणतणाव व्यवस्थापनाबद्दलही बोलूया. ताणतणावाचं व्यवस्थापन. तर ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं आणि जेव्हा ताण असतो तेव्हा आपण त्याला कसं हाताळतो? यातील पहिलं साधन ज्याबद्दल मला बोलायचं आहे ते म्हणजे व्यायाम. तर व्यायाम आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी करण्याची क्षमता देतो. कारण व्यायामामुळे आपला मेंदू, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. आणि यामुळे न्यूरोजेनेसिस म्हणजेच नवीन चेतापेशी निर्माण होण्याची प्रक्रिया वाढते. हे आपल्याला नवीन चेतापेशी आणि प्रक्रिया वाढवण्यास मदत करेल. परंतु तुम्ही फक्त वीकेंड वॉरियर म्हणजे फक्त सुट्टीत व्यायाम करणारे असून चालणार नाही. तुम्हाला दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्याला हवे असलेले फायदे मिळवण्यासाठी दररोज 20 ते 30 मिनिट व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसंच नियमित व्यायाम, विशेषतः ताणतणाव दूर करण्यासाठी चांगल्या नियोजनाची आवश्यकता असते.
त्यामुळे तुम्हाला नियोजन करावं लागेल, कारण या व्यायामासाठी वेळ काढण्यासाठी आपल्याला अनेक ताणतणावांना बाजूला ठेवावं लागेल, ज्यांचा आपण सामना करत आहोत. तर हा झाला व्यायाम आणि त्यानंतर आपल्याकडे ध्यान म्हणजेच मेडिटेशन देखील आहे. ध्यान. आपण ध्यानाचा समावेश आपल्या ताणतणाव व्यवस्थापनाच्या साधनांमध्ये करू शकतो. हे आपल्याला हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याला मदत करतं. ध्यानासाठी एखादं चिन्ह शोधणं थोडं कठीण आहे, पण मला सर्वोत्तम जे सुचलं ते म्हणजे ओम चिन्ह. कारण जेव्हा मी ध्यानाचा विचार करतो तेव्हा मला तो ओम हा ध्वनी आठवतो. आणि हे हिंदू धर्मातील ओम चिन्ह आहे. परंतु हे लक्षात घ्या की ध्यानाशी संबंधित या परिणामांच्या सातत्याबद्दल अजूनही अभ्यास सुरू आहेत. आणि हे उघड आहे की जे लोक ध्यान करणं निवडतात ते आधीपासूनच ताणतणावाला थोड्या वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतात. पण तरीही ताणतणावाच्या नकारात्मक परिणामांचा सामना करण्यासाठी ध्यानाचे उत्तम परिणाम दिसून आलेत. त्यामुळे आपण त्याचा समावेश आपल्या साधनांमध्ये करणार आहोत. तर हे झाले ध्यान आणि त्यानंतर आपल्याकडे आहे धार्मिक विश्वास आणि श्रद्धा. धार्मिक विश्वास आणि श्रद्धेसाठी एखादं चिन्ह शोधणं खरोखरच खूप अवघड काम होतं. त्यामुळे मी हे असं एखादं चिन्ह निवडण्याचा प्रयत्न केला, जे कदाचित थोडं कमी स्पष्ट असेल, पण मला शक्य तितक्या कमी लोकांना दुखवायचं आहे. आपण यिन आणि यांग हे चिन्ह इथे ठेवूया. ताणतणाव व्यवस्थापनातील हा धार्मिक विश्वास आणि श्रद्धेचा पैलू कदाचित सामान्यतः निरोगी जीवनशैलीशी जोडलेला असू शकतो. कारण अतिरिक्त मद्यपान आणि तंबाखूचा वापर यांच्यासारख्या गोष्टींना जगातील अनेक प्रमुख धर्मांमध्ये साधारणपणे निषिद्ध मानलं जातं. आणि श्रद्धेवर आधारित ताणतणाव व्यवस्थापनाचा आणखी एक मोठा भाग म्हणजे सामाजिक आधार, जो सामान्यतः प्रार्थनास्थळांशी जोडलेला असतो. पण पुन्हा एकदा आपण याचाही समावेश आपल्या ताणतणावाच्या व्यवस्थापनाच्या साधनांमध्ये करणार आहोत. आणि यानंतरचा शेवटचा भाग ज्याबद्दल मला बोलायचं आहे तो म्हणजे कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच संज्ञात्मक लवचिकता, ज्याला आपण विचारांची लवचिकता असं सुद्धा म्हणू शकतो. तर संज्ञात्मक लवचिकता ही लवचिकता आपल्याला एक पाऊल मागे जाण्याची आणि आपण ताणतणावाचा ज्या प्रकारे सामना करत आहोत ती पद्धत काम करत नसेल तर ती पद्धत बदलून पुन्हा नव्याने आखण्याची क्षमता देते. याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास सेरेनिटी प्रेयर म्हणजेच शांतीची प्रार्थना हा असा एक मंत्र आहे जो 12 स्टेप मीटिंग्समध्ये खूप वापरला जातो. ती प्रार्थना काहीशी अशी आहे की देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शांती मला दे. ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलण्याचं धैर्य दे आणि या दोन्हीतील फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. आणि यामुळे दृष्टिकोन बदलण्याचा खूप मोठा फायदा आपल्या शरीराला ताणतणाव ओळखण्यास होतो. आपल्याला कशामुळे ताण येतोय आणि आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो आहोत ते समजायला मदत होते. अनेकदा या परिस्थितीत शहाणपणाचा भाग हा थोडा मर्यादित असतो. त्यामुळे या क्षेत्रात काम करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे बाहेरील कोणाची तरी मदत घेणे. जसे की समुपदेशकासारखी व्यक्ती जी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात प्रशिक्षित असेल. परंतु आपण संज्ञात्मक लवचिकतेचा समावेश आपल्या ताणतणाव व्यवस्थापनाच्या साधनांमध्ये नक्कीच करणार आहोत. तर आपल्याकडे 4 उत्तम क्षेत्रे आहेत ज्यावर आपण ताणतणाव व्यवस्थापनासाठी लक्ष केंद्रित करू शकतो, जेव्हा ते ताणतणाव समोरच असतात. आणि वर सांगितलेली 3 क्षेत्रे आहेत जी ताणतणावाचा सामना करण्यासाठी आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यातील काही ताणतणाव नक्कीच कमी होतील, अशी आशा आहे.